पंचांनी सामना सुरू करायचा आहे. हलकासा पुश केलेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. हॅलो रुची त्याने मोहिते सरांचा सत्कार मनोज चौलकर करतील. मला वाटते त्रिफळाची बाद झालेले आहेत. आदिल 0 बाद. संघासाठी पुढचा खेळाडू येतोय तो म्हणजे अब्दुल्ला. पाहूया आपल्या संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेताना अब्दुल्ला. रुचित पुढचा चेंडू टाकतील अब्दुल्लासाठी. हलकासा पुश केलेला आहे आणि 1 रन 1 धावा त्याने धावून पूर्ण केलेला आहे. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 1 गडी बाद 1. रुचित बॅट्समन नवीद साठी नवीदाने हलकासा पुश केलेला आहे. धावून 1 धाव पूर्ण केलेला आहे. 1 धावाने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 2. 1 गडी बाद 2. पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळाडूने याची नोंद घ्यायची आहे. पंच आपला निर्णय सांगायचा आहे. नॉट आउट. रुचित यांचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. अब्दुल्लासाठी. अब्दुल्ला तयार. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. 1 धाव धावून पूर्ण केलेले. 1 धावानी भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 3. 1 षटक पूर्ण झालंय. 1 गडी बाद 3 धावा. दुसरं षटक घेऊन येत आहेत किंग कोळी संघाचे गोलंदाज परेश. स्ट्राईक साठी आहेत ते म्हणजे अब्दुल्ला आणि नॉन स्ट्राईक साठी आहेत ते म्हणजे नाविद. पाहूया अब्दुल्ला आपल्या संघासाठी काय करत आहेत ते म्हणजे जे रस्त्यावरती ज्याने गाड्या उभ्या केलेल्या आहेत कृपया करून त्याने आपल्या गाड्या ग्राउंडवरती लावायच्या आहेत. साईडला जो सर्कल आखलेला आहे त्याच्या बाहेर त्याने जाळी लावली आहे. त्याच्या बाहेर त्याने गाड्या लावायच्या आहेत. याची नोंद घ्यायची आहे. परेश गोलंदाजसाठी आले ते म्हणजे परेश. अब्दुल्लासाठी. अब्दुल्ला तयार. पाहूया आपल्या संघासाठी काय करत ते म्हणजे अब्दुल्ला. अब्दुल्ला तयार. पुढचा चेंडू टाकतील परेश. उत्कृष्ट असा फटका मारलेला. 1 धाव धावून पूर्ण केलेले. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. एकूण 2 धावा. 2 धावांनी भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 5. 1 गडी बाद 5 धावा. खराब चेंडू परेशांचा. पुढचा चेंडू टाकतील नाविदसाठी. नाविद तयार. उत्कृष्ट असा फटका मारलेला आडापट्टा आणि पंचांचा निर्णय 4 धावा. 4 धावा परेशांचा. पुढचा चेंडू टाकतील नाविदसाठी. नाविद तयार. उत्कृष्ट असा फटका मारलेला आडापट्टा आणि पंचांचा परेश नाराज. पुढचा चेंडू टाकतील नाविदसाठी. नाविद तयार. 1 उत्कृष्ट असे फलंदाज. 1 धाव धावून पूर्ण केलेले आहे. 1 धावाने भर पडते. संघाची धावसंख्या होते 1 बाद 10 धावा. परेश अब्दुल्ला साठी. अब्दुल्ला तयार. हलकासा पुश केलेला आहे आणि 4 धावा. पंचाने हलकासा पुश केलेला आहे आणि 4. परेश पुढचा चेंडू टाकतील अब्दुल्ला साठी. अब्दुल्ला तयार. पुन्हा एकदा आडपट्टा मारण्याचा प्रयत्न. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या 1 बाद 15.
शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 1/16. मून स्टार काळिंजे संघाची धावसंख्या 16. आणि हा निर्धाव चेंडू परेश यांच्याकडनं 2 षटक पूर्ण झाले. संघाची धावसंख्या ती म्हणजे 1/16. खूपच महागडं षटक परेश यांचं. पुढचं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे मन्या. मन्या पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते म्हणजे मन्या. एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. 1 धावांनी भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 17. मन्या पुढचा चेंडू टाकतील अब्दुल्ला साठी. अब्दुल्ला तयार. 1 चेंडू. तिसरं षटक चालू आहे. मन्या पाहूया आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव. 1 धावांनी भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 18. मन्या पुढचा चेंडू टाकतील नावीसाठी. नावी तयार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 1 धाव. 1 धावाने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 1/19. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मन्या यांच्याकडनं. आणि हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मन्या यांच्याकडनं. आणि हा निर्धाव एकदा अब्दुल्ला साठी. मन्या पुन्हा एकदा अब्दुल्ला साठी. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. बॉल काउंट 1 धाव आणि विकेट आहे अब्दुल्ला यांची. किती धावा झाले? 20. 5 चेंडू 20 धावा. शेवटचा चेंडू बाकी माने यांच्या षटकाला. पुढचा फलंदाज येतोय तो आदिप. मन्या आदिप साठी. आदिप तयार. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची खेळाडूने नोंद घ्यायची आहे. विकेट आहे. बॉल काउंट नाही. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. विकेट परंतु बॉल काउंट नाही. शेवटचे 2 चेंडू बाकी तिसऱ्या षटकातील. मन्या पुढचा चेंडू टाकतील आदिप साठी. उत्कृष्टाचा फटका टोळवलेला आहे आणि 1 धाव धावून पूर्ण केलेला आहे. उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण. 1 धावाने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 21. शेवटचा चेंडू बाकी. मन्या नावीसाठी. नावीत तयार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो नावीत. पंचांचा निर्णय वाईट चेंडू. नावीत तयार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो नावीत. पंचांचा निर्णय वाईट चेंडू. आणि मला वाटतं हा पंचांनी निर्धाव चेंडू घोषित ती म्हणजे 22. आणि मला वाटतं काळिंजे संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 22. पुढचा षटक घेऊन येत आहे ते म्हणजे रोनेश. राजू. राजू गोलंदाजीसाठी आले ते म्हणजे राजू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी राजू यांच्याकडे म्हणजे राजू. उत्कृष्ट. राजू पुढचा चेंडू टाकतील आदिप. आदिप साठी उत्कृष्ट असा फटका आणि मला वाटतंय 4 धावा. आदिप साठी उत्कृष्ट असा फटका आणि मला वाटतंय 2 गडी बाद. 26 धावा काळिंजे संघाची. राजू खराब गोलंदाजी राजू यांच्याकडनं. पुढचा चेंडू खेळतील आदिप.
पुन्हा एकदा फुलटा चेंडू, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 27, 2 गडी बाद 27. राजू पुन्हा एकदा नावीसाठी, नावीद तयार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो म्हणजे नावीद. हलकासा पुश केलेला, मला वाटतं झेल बाद, नावीद बाद. संघासाठी काय करतो तो म्हणजे नावीद. हलकासा पुश केलेला, मला वाटतं झेल बाद, नावीद बाद. खेळाडू बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 3 गडी बाद 27 धावा. नावेद एक उत्कृष्ट असा फलंदाज होता. दानिश 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू बाकी. राजूसाठी पाहूया. दानिश उत्कृष्ट असा आडापट्टा मारला, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, एक धाव धावून पूर्ण केलेले, एक धावांनी भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 28, सॉरी 28. शेवटचा चेंडू बाकी. राजू यांचा उत्कृष्ट असा आडापट्टा आणि एक धाव धावून पूर्ण केलेला आहे, एक धावांनी भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 29, 3 गडी बाद 29 धावा. कोहली किंग संघाला जर जिंकायचं असेल तर 30 धावांची आवश्यकता, 24 चेंडू आणि 30 धावा. कोहली किंग संघाला जर जिंकायचं असेल तर 24 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. फलंदाजासाठी आले ते म्हणजे रुचित आणि परेश. रुचित एक ऑलराऊंडर बॅट्समन आहे, मला माहिती आहे, मी त्याला खूप वेळा बघितलंय. रुचित एक धडाकेबाज फलंदाज. रुचित वन मॅन शो खेळणारा खेळाडू रुचित. विकेट खेळपट्टीवरती. आदिल गोलंदाजसाठी ते म्हणजे आदिल. पॉवर प्लेचा ओव्हर. आदिल रुचित साठी. रुचित तयार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते म्हणजे रुचित. एक धडाकेबाज खेळाडू खेळपट्टीवरती. आदिल चेंडू हलकासा पुश केलेला आहे. मी पहिल्यांदाच बोललो होतो की एक धडाकेबाज खेळाडू आहेत आणि 4 धावा, 4 धावांनी भर पडते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 4. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहावयास मिळेल. रुचित यांच्याकडनं एक धडाकेबाज खेळाडू आहेत, मी त्यांना खूप वेळा पाहिलंय. वन मॅन शो असे खेळाडू खेळपट्टीवरती आहेत. रुचित. आदिल पुढचा चेंडू टाकतील रुचित साठी. मंद गतीने खेळताना रुचित. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो म्हणजे रुचित. आदिल पुढचा चेंडू टाकतील रुचित साठी. रुचित तयार. पुन्हा एकदा हलकासा पुश केलेला आहे. डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळेल, एक धावाने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 5. 2 चेंडू 5 धावा. आदिल पुढचा चेंडू टाकतील रुचित साठी, सॉरी परेश साठी. परेश 3 चेंडू 5 धावा. आदिल पुढचा चेंडू टाकते रुचित साठी. पहिलं षटक 1 बाद 5 धावा. आदिल पुढचा खेळाडू येतोय तो म्हणजे रुनेश. हा सुद्धा एक ऑलराऊंडर बॅट्समन आहे. रुनेश. आदिल रुनेश साठी. रुनेश तयार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो म्हणजे रुनेश. रुनेश यांना चेंडू समोर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो म्हणजे रुनेश. रुनेश पाहूया. पुन्हा एकदा त्यांना चेंडू समोरले नाही. निर्धाव चेंडू. आदिल
शेवटचा चेंडू बाकी, हलकासा पुश केलेला आहे, एक धाव धावून पूर्ण केले, एक धावानी भर पडते, संघाची धाव संख्या होते ती म्हणजे एक गडी बाद 6 धावा. कोळी किंग संघाची धावसंख्या होते ती म्हणजे एक गडी बाद 6 धावा. पुढचा षटक घेऊन येत आहेत दानिश. दानिश रुनेशसाठी, रुनेश तयार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो म्हणजे रुनेश. रुनेश पाहूया तयार. आपल्या संघाची जिम्मेदारी रुनेश यांच्या खांद्यावरती घेताना रुनेश. दानिश चेंडू टाकते रुनेशसाठी, रुनेश तयार. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव, एक धावाने भर पडते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 7, एक गडी बाद 7 धावा. अनिल पंच यांचा उत्कृष्ट असा निर्णय आणि मला वाटतं त्रिपलाची बाद 2 गडी बाद. पंच यांचा उत्कृष्ट असा निर्णय आणि मला वाटतं त्रिपलाची 7 धावा. सॉरी, चला दोस्ती जीवना विपक्ष अंजुमन श्रीवर्धन दोन्ही संघाच्या कर्णधार या. फलंदाजसाठी आलेत ते म्हणजे मण्या. आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेताना मण्या. दोघं भाऊ आहेत मार्कवास टिवा. मैदानावरती पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते म्हणजे मण्या आणि रुचित, दोघे सख्खे भाऊ खेळपट्टीवरती खेळताना. बॉलरचं नाव दानिश. दानिश चेंडू टाकतील मारण्यासाठी. पंचांचा निर्णय वाईट चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल, एक धावानी भर पडते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 8. दानिश मण्यासाठी, मण्या तयार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो म्हणजे मण्या. पुन्हा एकदा हलकासा पुश केलेला, एक धाव धावून पूर्ण केलेलं, एका धावानी भर पडते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 9. बाबा मोहित तुमची बसण्याची व्यवस्था केली आहे व्यासपीठावर, तुम्ही व्यासपीठ यांची कृपा करावी. हा मोहित. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 9. रुचित जोपर्यंत खेळपट्टीवरती रुचित आहे तोपर्यंत सांगू शकत नाही. क्रिकेट एक असा खेळ आहे, कधी काया पालट होईल. उत्कृष्ट असा टॅप मारलेला आहे आणि एक धाव धावून पूर्ण केले, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 10. 2 गडी बाद 10 धावा. दानिश पुढचा चेंडू टाकतील मान्यासाठी, मान्या तयार. 3 चेंडू, शेवटचे 3 चेंडू बाकी आणि उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे दानिशाने. मान्याने काही चेंडू समजला नसल्यामुळे तो निर्धाव चेंडू गेलेला आहे, संघाची धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजे 10. दानिश मान्यासाठी, मान्या तयार. पुढे मारण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण, एक धाव धावून पूर्ण केलेले आहे, एक धावाने भर पडते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 11. 2 गडी बाद 11 धावा. शेवटचा चेंडू बाकी. दानिशांचा दुसरं षटक चालू आहे. रुचित पुन्हा एकदा, रुचित आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेताना रुचित. दानिशसाठी, दानिश तयार. रुचितसाठी उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि एक धाव धावून पूर्ण केलेले, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 12. 2 षटक पूर्ण झालेले, 2 खेळाडू बाद 12 धावा. कोळी किंग संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 2 गडी बाद 10 धावा. 2 षटक पूर्ण. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी कोळी किंग संघाला भरडकोल. जर जिंकायचे असेल तर 12 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. गोलंदाजासाठी येत आहेत तो म्हणजे शोएब रुचितसाठी. रुचित तयार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो म्हणजे रुचित. जोपर्यंत खेळपट्टी होती रुचित आहे, सांगू शकत नाही. हलकासा
पुश करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा निर्णय बाद. जोपर्यंत खेळपट्टीवरती रुचित आहे सांगू शकत नाही. हलकासा पुश करण्याचा उत्कृष्ट अशी गोलंदाजी शोएब यांच्याकडनं. 3 गडी बाद. तिसरा षटक चालू. 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. किंग कोहली संघाला जर जिंकायचे असेल तर 11 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. रोमेश स्ट्राईक साठी आले ते म्हणजे रोमेश. उत्कृष्ट असं टॅप, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि पंचांचा निर्णय 2 धावा. 2 धावांनी भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 14. हॅलो, 2 नुकताच आलेली देणगी जयेंद्र बाळकृष्ण चौलकर यांच्याकडून 500 रुपये. 2 चेंडू झालेले आहेत तिसऱ्या षटकातील. 3 गडी बाद. 14 धावा झाल्या आहेत कोहली किंग संघाचे. एक धाव धावून पूर्ण केलेले. 1 धावाने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 15. शेवटचे 3 चेंडू बाकी तिसऱ्या षटकातील. शोएब हलकासा पुश केलेलं मनाने. 1 धाव धावून पूर्ण केलेलं आहे. 1 धावाने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 16. 3 गडी बाद. 16 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. शोएब रोमेश साठी. रोमेश तयार. पुढे मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट असा फटका. खराब क्षेत्ररक्षण. मला वाटतं 4 धावा. 4 धावांनी भर पडते संघाची धावसंख्या. शोएब रोमेश साठी. रोमेश तयार. पुढे मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट असा फटका. खराब क्षेत्ररक्षण. मला वाटतं 4 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी कोहली किंग संघाला. 7 चेंडू 10 धावा. शोएब रोमेश साठी. रोमेश तयार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो म्हणजे रोमेश. पंचांनी रेड बॉल चेंडू घोषित केलेला आहे. शोएब रोमेश साठी. रोमेश तयार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो म्हणजे रोमेश. उत्कृष्ट असा चेंडू त्याने वळवला होता, परंतु रोमेश पण एवढा चपळ की त्याने चेंडू हलकासा असा लेग साईडला पुश करून 1 धावा पूर्ण केलेले. 1 धावाने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 21. हॅलो, विकास शेठ पटेल यांचा सत्कार आत्माराम रघुवीर करतील. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे नाविद. 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता कोहली किंग संघाला जिंकण्यासाठी. कोहली किंग भरडखोल या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. याची नोंद घ्यायची आहे खेळाडूने. नाविद शेवटचा षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे नाविद. आपल्या संघाचं नवीद रोमेशसाठी. रोमेश तयार. पाहूया आपल्या संघासाठी. 6 चेंडू 9 धावा. उत्कृष्ट असा टॅप फटका मारलेला आहे आणि 2 धावा धावून पूर्ण केले. 2 धावांनी भर पडते. दोन धावांनी भर पडते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 23. 2 धावा. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे. नवीद रोमेशसाठी. रोमेश तयार.
5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. खूपच अटीतटीचा सामना आपल्याला पाहावयास मिळतोय. नवीद रोमेसाठी रोमेश तयार. पाहूया आपल्या संघासाठी खेळताना पुढे मारण्याचा प्रयत्न. एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. एक धावाने भर पडते संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 24. शेवटचे 4 चेंडू बाकी. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावा. कोळी किंग भरडकोल या संघाला जर जिंकायचं असेल तर 6 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच बॅट कट. एक धाव. एक धावाने भर पडते संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 25. शेवटचे 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. भरडकोळ कोळी किंग संघाला जर जिंकायचे असेल तर 3 चेंडू आणि 5 धावा. नवीद रोमेशसाठी रोमेश तयार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेताना रोमेश. नवीद रोमेशसाठी रोमेश तयार. पाहूया रोमेश पुढे येऊन फटका मारलेला नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव धावून पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरलेले. एक धावामध्ये त्यांना पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे खेळाडूने. पंचाने आपला निर्णय घ्यायचा आहे. पंच आपला निर्णय काढवायचा आहे. नॉट आउट. शेवटचे 2 चेंडू बाकी. शेवटचे 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. भरडकोल संघाला जर जिंकायचे असेल तर शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावा. खूपच अटीतटीचा सामना. 2 चेंडू 4 धावा. कोळी किंग भरडकोल या संघाला जर जिंकायचे असेल तर 2 चेंडू मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत याची नोंद घ्यायची आहे. उत्कृष्ट असा फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा धावून त्याने पूर्ण केलेले आहेत. 2 धावांनी भर पडते संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 28. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि 2 धावा. सामना बरोबरीत सुटल्यास 1-1 पॉइंट दिला जाईल. कर्णधारांना ही सूचना आहे. सामना बरोबरीत सुटल्यास 1-1 पॉइंट दिला जाईल. खूपच रोमांचक सामना आपल्याला पाहावयास मिळतोय गांधी मैदानावरती. मला वाटतं इथे प्रेक्षक वर्ग जवळजवळ 5000च्या वरती इथे प्रेक्षक वर्ग आहे. आणि इथे तिन्हीच्या तिन्ही स्टेडियम पूर्णपणे भरलेले आहेत आणि लोक बिल्डिंगवरनं मॅच बघत आहेत. काही गच्चीवरनं बघत आहेत बिल्डिंगच्या. खूपच रोमांचक सामना. शेवटचा चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता भरडकोल संघाला जिंकण्यासाठी. 1 चेंडू आणि 2 धावा. हॅलो. जयेंद्र चौलकरांचा सत्कार जयेंद्र वागे करतील. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. नवीद रोमेश
मन्यासाठी मन्या तयार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते म्हणजे मन्या आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेताना मन्या एक ऑलराऊंडर बॅट्समन मन्या खेळपट्टीवरती आहे. नवेद मन्यासाठी मन्या तयार. एक रोमांचक सामना. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता भरोडकर संघाला. आणि हलकासा पुश केलेला मला वाटतंय बाद. आणि अशा तऱ्हेने भरोडकर संघाला आणि हलकासा पुश केलेला मला वाटतंय बाद. आणि अशा तऱ्हेने त्यांचा सत्कार नितेश पालेकर करतील. हॅलो हॅलो बाबा मोहित कुठे असेल त्यांनी माईक पाशी यावे.